जाऊ चल मल्हार शेठ. हा इकडे इकडे मार इकडे मार इकडे मार मार इकडे. सगळी माझ्या गाडी खाली कागद आहेत आणि ही आपलं डंपर ही मळी त्यानं भरतात बघा असा विषय. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आता आज मस्तपैकी सकाळ सकाळी वाजल्यात 6:30 वाजल्यात बघा. रानूबाईला आपल्या घेऊन चालली साखर भरायला बेडक्याला. तर आता नरसोबावाडीच्या अलीकडे थांबलोय. मगाशी ब्लॉग करायचं म्हटलं पण रात्र म्हणजे अंधार होता ना, त्यामुळे म्हटलं व्हिडिओ मध्ये काय दिसणार नाही. जरा पुढे आल्यावर मस्तपैकी थांबू नाही व्हिडिओ तेन करूया. आता नरसोबावाडीच्या अलीकडे थांबलोय. जरा झाला आता उजेड. मल्हार शेठ पण आपल्या संकटात नमस्कार करा आमच्या ब्लॉग मध्ये. मालक नमस्कार. एवढा मोठा नमस्कार नव्हता झाला. तर आज आपल्या बिळजाला सुट्टी आहे, रविवार आहे. काल आपण शिराळ्याला गेलतो. काल शिराळ्याचा काय मोठा ब्लॉग केला नाही, मिनी ब्लॉग केलाय. बघितला नसला तर आपल्या इंस्टा आयडी वर आहे, जाऊन बघा. हर्ष ब्लॉग आयडी आपली. आणि काल हार सगळं हाय सोडा त्यात बघा जाऊन. तर आज सुट्टी होती म्हटलं, पप्पाला म्हटलं आज तुम्ही घरात बसा निवांत, आम्हाला सुट्टी आहे. घरीच बसून काय आपल्याला काय करमत पण नाही. आणि म्हटलं रानूबाईला पण आता काय माहित नाही कधी चालवायला भेटेल. म्हटलं आता ही तर ट्रिप जाऊन येऊया. तर ही साखर आपल्याला अर्गत खाली करायची. सांगलीचे रॅक काल झाले. तर अर्गत रॅक लागलं तर ठीक, नाही लागलं तर मग काय अर्गच्या स्टेशनवर लावायची आणि लावून घरी जायचं. तर बघूया आता काय काय होते. मस्त वेगळी आता स्टार्टर मारूया आणि निघूया पुढे. जरा नाश्ता करूया ना शेठ. जेवलो नाही, जेवण एवढं नाश्ता करूया. नाश्ताच्या मस्त वेगळी कधी नाही ती एकदा अगरबत्ती लावल्या. चला लय दिवसात म्हणाल तर अनुभव सगळं ब्लॉग आला नाही. तर कसं वाटलं ब्लॉग जरा कमेंट मध्ये नक्की सांगायचं. म्हणताय ते आपल्याला सबस्क्राईब करायला लागते. नरसोबावाडीची कमान दर्शन करून घ्या. तर हे बघा भावांना, नरसोबावाडीच्या पुढे आल्यावर या नदीपाशी पूर्ण धुकं पडले. आणि इथं खालना आमचा पत्रा मोकळा जाय आपल्या रानूबाईचा. लागल्या पायाला थंडी वाजायला. मल्हारचं काय निवांत, तिथं काय फायबर आहे त्याला काय थंडी वाजत नाही. तर माझं पाय आकडले, साधं कॅमेरा पण चालू करता येईना, बोटा आकडल्यात पाक. थंडी लय आहे. मला वाटतंय बहुतेक -13 असेल आहे नाही मग किती. हा 19-18 टेम्परेचर असेल. आयला एवढ्याला इथं आपली एवढी हिवायले. काश्मीरला कसं आहे -4 कळायचं बंद. तर भावांनो आता इथं गुरुंदवाड पास करून पुढे आले बघा. तेरवाडच्या अलीकडे आहे. लांब पर्यंत बघू शकताय तुम्ही. सगळं धुकं झाले. पुढं काही दिसत पण नाही. सगळ्या रानात ते धुकंच पडले. त्यामुळं एवढं धुकं असल्यामुळं थंडी तर लय वाजायला लागल्या. सकाळच्या बरोबर 7:15 वाजल्यात. 7-7 वाजले असतील. आणि आता उजेड पण लवकर होत नाही. 6:30 वाजले तरी अंधार असतोय. पहिला 6:15 वाजता उजेड व्हायचा आहे का नाही. त्यात सूरज मामा पण दिसायला लागल्यात आता. तर भावांनो आलो बघा मस्तपैकी आपण बेडक्याळ कारखान्यात. गाडी लावल्या इथं. जरा स्टेपनी पंक्चर होती. मला सेट लागल्या स्टेपनी खोलायला. जरा पंक्चर काढून घेऊया म्हटलं. गाड्या आता एक 9 नंतर आज सोडणार आहेत. म्हटलं आता थांबून तर काय करायचं, स्टेपनी पंक्चर काढली द्यायची आणि मग मस्तपैकी नाश्ता करायचा. काल येताना ही आडव्या बटनाचं जोड आहे का नाही ते पंक्चर झालं. तिथं हे टायर बदलले. आता काय ह्या टायरवर जाते सोडा गाडी, एवढं काही विषय नाही. तरी पण म्हटलं स्टेपनी पंक्चर काढून घेऊया. उगाच आणि भरल्यावर रस्त्यात काही प्रॉब्लेम नको. आता मोकळा टाइम आहे तो पंक्चर काढून घेऊया. आता इथं कारखान्यावर सध्या तर 15-20 गाड्या आहेत. आपला बहुतेक 20वा नंबर लागलाय. बाबा असे रोड लाग एक नुसतं ड्रायव्हिंग लोवर म्हणून चालत नाही. असे वाकून स्टेपल्या पण खोलायला लागतात, टायरी पण खोलायला लागतात. सपला विषय. हार जीत हिल ते तिथं त्या ट्रॅक्टरच्या साईडला खाच आहे. लय लांब होते रे. लय लांब होते गाडी. नाही चल इकडूनच चल. याला ग्रिप आहे. अशी वरनं असं आणली.
इथनं येऊन असं इथं आता टाकले पंचायतला. आता मस्त आले का पोहे खायला. जरा टायर टाकले पंचरला. ती मामा काय जरा ट्रॅक्टरचं टायर बसवा लागले. आम्ही म्हटलं जरा नाश्ता करून येतो. मला जरा पोहे खायला. दुपारी बघायचं भरली तर ठीक, नाही भरली तर दुपारी जायचं तर जेवायचं. काय सुट्टी नाही त्याची, आहे का नाही. कमवायला कशाला पोटाला कशाला कमी करायला, आहे का नाही. बघू म्हणलं पोट पोटाला आणि स्वतःला कमी करत नाही. तर भावांनो विषय का झाला माहिती आहे काय, स्टेपनी काढून दिल्या पंचरवाल्यापाशी. तर आता इथं गाड्या आत घ्यायला लागल्यात म्हणून आहे का नाही. बघा इथं गाड्या आत घ्यायला लागल्यात म्हणून आपलं जरा म्हटलं स्टेपनी पंचर काढून ठेवा. आम्ही गाड्या आत घेतो, भरून येताना वाटलंच तर अडकून जातो. त्यांनी काय पंचर काढून ठेवतो म्हटल्यात. काय झाले बघून फोन करतो, असा विषय झालाय. चला बघूया आता पुढं काय होते. तर भावांनो आता काटावरून चालले कारखाना यार. रस्ता खराब आहे इथं, गाड्या सर हालत्या समजून घ्या. मोबाईल आपल्याला आलं नाही, थोडा काही विषय नाही. तर कारखाना यात चालले. पॉईंट कसा आहे ऑनलाईन नाही कायच मारायला लागल्यात. जाऊन जरा बघायचं काही विषय होते. तर मला सर तुम्हाला पुढचा नजारा दाखवतो, बघा बघून घ्या. हे आपल्या बघ्यात बांधलेल्या गाड्यात बघा. एक सुट्ट बघ्यात आहे, एक गड्डा बघ्यात आहे. गाड्या भरपूर आहेत बघ्यात बसलेल्या. हे आहे ते सुट्ट बघायचं तर भावांनो गाड्या आणल्या बघा इथं कारखान्याच्या आत. गाड्या आता सध्याला तर माझी आपल्या 2 गाड्या बाहेर लागल्यात, कारण की आत गाड्या भरपूर इथं लागल्यात आणि आत लावायला जागा पण नाहीत. भरायला कसं काय सिस्टीम आहे काय माहित नाही. पुढे जाऊन बघूया जरा. गाडी मी पण अशी लावल्या बघा पाक कागदात. तवा कुठं गाडी साईडला गेल्या. होय सगळी माझ्या गाडी खाली कागद आहेत. आणि हे आपलं डंपर ही मळी त्यानं भरतात बघा, असा विषय इथं. पण तर रस्ता केल्यामुळं टॉपचा विषय झाला आता इथं. एक नंबर. चला तुम्हाला पुढे दाखवतो भरायची सिस्टीम कशी काय आहे. तर भावांनो ही ऑनलाईन मध्ये साखर टाकायला लागल्यात बघा. आता इथं 2 पुढं गोडाऊन आहेत सोडा गाडी भरायला, पण ते पण अजून गोडाऊन चालू व्हायच्यात. आम्हाला हळूहळू यायला लागल्यात. हे आपलं ड्रायव्हर भाऊ पण हमालांची वाट बघायला लागल्यात. थोडे आल्यात सोडा. 15-20 गाड्या आत पण घेतल्यात गेटच्या, माझी पण घेतल्या त्यात. तर भावांनो सकाळी इथं आलतो बघा, बरोबर 8 वाजता आलतो. आता गाड्या आत त्यांनी घेतल्या सोडा काटा करून, पण अजून इथं नंबर त्यांनी ढीग भरायत. गाड्या पण अजून काय भरायला आत घेतल्या नाहीत. इथं दरवाजा बंद करून बसली, कारण की इथं धुळा एवढा नाही, काळाच बंद होते. आतलं पुसून हे झालं पाक. म्हणून म्हटलं तर गाडी कधी भरताय काय कळेल झाले. बसले बघा मस्तपैकी. अजून पुढं 25 का 28 काहीतरी गाड्या पुढे आहेत. माझा 29वा 30वा नंबर आहे. आता वाजल्यात बरोबर 11 सव्वा 11 वाजल्यात. भरून आता कधी बाहेर पडते काय माहित नाही. आम्ही आपलं इथं मोबाईलला नेटवर्क पण येणार, काय इंस्टावर काय काम करायचं म्हटलं त्याची काम पण होईना. उगाच बसले आपलं निवांत. कारखाना यात काय नेटवर्क पण येत नाही. इथं कोणाला फोन लागत पण नाही, कोणाला फोन येत पण नाही. त्यामुळं एक असं झोपले बघा इथं. आम्ही आपलं बसले दरवाजा बंद करून. तर भावांनो आता बघा गाडी जरा हळूहळू पुढे घेत आणल्या बघा. इथं त्या तिथं बघा तिथं गोडाऊन दिसते. गोडाऊन माणसं थांबल्यात. तर आता इथं आणले पाक पुढेपर्यंत गाडी. तर एक किती 22 गाड्या गेल्यात ना. 22 गाड्या गेल्यात. 22 गाडीचा नंबर म्हणजे 22वी गाडी नाही लागल्या भरायला. आता माझा नंबर आहे 29वा नंबर आहे. तर कधी भरतं काय माहित. सध्या तर 4 पॉइंट चालू आहेत. गाड्या पण फास्ट भरायला लागल्यात. वाजल्यात बरोबर 2 लागल्यात पण बुका. बघ आता पहिला गाडी भरूया, नंतर जाऊया बाहेर जेवायला. जागा ठीक बरं आहे. भाऊ बिग फॅन
फॅन बिग फॅन. भावांनो गाडी लागल्या बघा मस्तपैकी भरायला. मल्हार शेटनं मोबाईल वर दिला बॅटरीला. थँक्स ब्रो थँक्स. गाडी लागल्या भरायला मस्तपैकी अर्ध्या पाऊण तासात गाड्या आता भरून होत्या बघा. मोबाईल आम्ही आत लावलाय. काय आता हौद्यात लाईटच लावलं नाही म्हटल्यावर काय करायचं तेवढं आता आम्हाला जातासाठी करायला लागते. ही माझी 29वी गाडी आणि ती पुढची आहे ती 30वी गाडी. 30 गाड्या झाली की इथला माल संपते. विषय संपला. आता वाजल्यात बरोबर 3 तर निघाले किती वाजतात बघूया तुम्हाला सांगतो लगेच. गाडी भरल्या लगेच तुम्हाला लाईव्ह दाखवतो. तर भावांनो मस्त वेळ गाडी भरल्या बघा. कसा आहे धुळा म्हणता आहे हे. मल्हारशे बसल्यात गाडी चालवायला. भावाला म्हटलं बाहेर काटा घेऊन मस्तपैकी थांबू. मस्तपैकी जाळी बिळी बांधूया. आता जाळी बांधल्या सोडा. गेरचा काय विषय गेर पकडलाय. पुढे चढ आहे गेर काय बदलला आहे ते गेर हळूहळू घ्यायचं. नाही जात तुला काय करायचं कर गाडीच जात नाही. बाबा शब्द आपला एकदा गाडी नेला इथनं. आता तुला पहिलाच घालायला लागते दुसऱ्यात गेली ती गाडी. चला अशा तऱ्हेने मल्हार शेटने गाडी 1 नंबर मध्ये लावल्या बा काट्यावर. काटा वाजालाय. इनवाइस घेऊन या. गाडीचा काटा बिटा झाला बा मस्तपैकी. इनवाइस त्यांनी घेतले. आता ही टायर आज जाताना टाकून गेलं ते टायर बसवा लागले बघा. पंचर तेन झाले काढून. मल्हार भाऊ लागले झटायला. भाऊ जमते काय हा खराय भाऊ. हा मग लगा गाडी लय खाली बसली. कमेंटला भाऊ खरं सांगतो. तर भावांनो आता गाडी पण भरल्या सेफ्टी पण अडकवल्या. आता चालले बघा आपल्या आडगाला गाडी लावायला. सध्या तर वाजल्या 4:15. आता आडगाला जायला किती उशीर लागते बघूया. रस्त्यात आणि काय काय गर्दी नाही काय आपल्याला माहित नाही. आणि पुढं जरा एक भाऊ थांबणार आहे त्यामध्ये बघायचं काय होतं काय नाही. चला